त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून कुणाल उगले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून स्पर्धेला रंगत आणली आहे। त्यांच्या कुटुंबाची ओळख विकासाभिमुख नेतृत्वाची राहिली असून आजोबा कैलासवासी केशवराव नानाजी उगले हे त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष होते। त्यांच्या कार्यकाळात अनेक भरीव विकास कामे झाल्याची वारसा साखळी पुढे नेत कुणाल उगले मैदानात उतरलाय। कुणाल उगले यांच्या पत्नी शीतल उगले या प्रभाग क्रमांक 7 मधील माजी नगरसेविका असून त्यांच्या माध्यमातून प्रभागात अनेक कामे राबवली गेली आहेत। प्रभागातील कचरा व्यवस्थापन हा प्रमुख मुद्दा ओळखून त्यांनी स्वखर्चाने घंटागाडी सेवा सुरू करून प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांची मोठी सोय केली होती। कोरोना काळातही कुणाल उगले यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन सिलेंडर पुरविणे, मास्क व औषधे वितरण अशा विविध उपक्रमांमधून त्यांनी नागरिकांच्या मदतीला धाव घेतलाय। प्रभाग क्रमांक 7चा स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप त्यांनी तयार केला असून आजही नागरिक आपले प्रश्न तक्रारी त्यावर सहज मांडतात आणि कुणाल उगले त्या तातडीने सोडवितात। मागील 5 वर्षांचा अनुभव आणि येणाऱ्या कुंभमेळ्याचा विचार करता प्रभागाच्या विकासासाठी मी अधिक सक्रिय राहणार आहे असे त्यांनी सांगितले। निवडून आल्यानंतरही स्वखर्चाने चालणारी घंटा गाडी सेवा नागरिकांसाठी सुरूच राहणार असल्याचाही त्यांनी पक्का शब्द दिलाय। स्वच्छतेवर विशेष भर देत प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त करत कुणाल उगले म्हणाले की नागरिकांनी मागील 5 वर्षात जो विश्वास दाखवलाय तोच विश्वास पुढेही कायम ठेवेन। विश्वासाला तडा जाणार नाही। प्रभाग क्रमांक 7 मध्ये त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत उत्सुकता निर्माण झाली आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज आपण दाखल केला आहे, काय सांगा? आमचे आजोबा कैलासवासी केशवराव नानाजी उगले हे या त्र्यंबक नगरीमध्ये 3 वेळेस नगराध्यक्ष होऊन गेलेले। त्यांच्याच पावलाला पाऊल टाकून मी जनसेवेच करतोय पुढे। माझी मिसेस शीतल उगले ह्या मागच्या वर्षी प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवली होती। बीजेपी कडून त्यांना तिकीट होतं। त्या टायमामध्ये आम्ही 5 वर्षांमध्ये स्वखर्चाने प्रभागातल्या नागरिकांसाठी आम्ही घंटागाडी चालू करण्यात आली होती। कचऱ्याचा पण खूप इश्यू होता वार्डामध्ये। लोकांना स्वच्छतेचा अभियान अंतर्गत आम्ही डस्टबिनचे फ्रीमध्ये वाटप करण्यात आले होते। त्याच्यानंतर जेव्हा कोरोना काळ आला त्या टायमामध्ये सुद्धा लोकांना बेड भेटत नव्हते, ऑक्सिजनचे बेड। तर त्या टायमाला सुद्धा आम्ही घर टू घर ज्यांना इथं पेशंट निघाले त्यांना फ्रीमध्ये आम्ही ऑक्सिजन सिलेंडर पुरवले होते। त्याच्यामध्ये मास्क वाटप झालं। परत आर्सेनिक अल्बमच्या ज्या केंद्र सरकारने ज्या आर्सेनिक अल्बमच्या ज्या गोळ्या सांगितल्या होत्या त्या गोळ्या सुद्धा आम्ही आमच्या स्वखर्चाने नागरिकांपर्यंत पोहोचवल्या का जेणेकरून प्रभागामध्ये सगळ्यात पहिला गावामध्ये जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा पहिला पेशंट हा आमच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये आला होता। पूर्ण क्वारंटाईन तेवढा गल्ली क्वारंटाईन केली होती। त्या टायमाला सुद्धा त्यांना दूध पिशव्या झालं, भाजीपाला झालं, किराणा झालं, या सगळ्या गोष्टी मी त्यांना तिथं पुरवल्या होत्या। त्यांच्या नागरिकांच्या मध्ये मी त्या टायमाला अहोरात्र झटत राहिलो होतो। नगरसेविका जरी माझी बायको असली तरी मी 24 तास लोकांच्या सेवेमध्ये प्रभागामध्ये होतो। आम्ही एक प्रभाग क्रमांक 7चा ग्रुप बनविले, तो अजून पण 8 वर्ष झाले आता त्या ग्रुपला, तो अजून पण सुरू आहे। लोक त्याच्यावर अजून पण तक्रारी टाकतात का बाबा उद्या नळाला पाणी आलेलं नाहीये किंवा कचरा घंटागाडी आलेली नाहीये किंवा लाईटीचा इश्यू आहे, या अनेक गोष्टी राहतात। नगरसेवक जरी म्हटलो आपण तरी प्रभाग आमचा छोटा नव्हता, मोठा प्रभाग आहे। आणि प्रभागामध्ये आता सोशल मीडियाच्या हिशोबाने आम्ही त्या टायमामध्ये हा जो ग्रुप बनवला त्या ग्रुपमधून लोक आमच्यापर्यंत एकदम सोप्या याच्याने पोहोचून जायचे का मोबाईलवरून डायरेक्ट लोकांनी फोटो जरी टाकला का बा असं आमचं काम राहिलेलं आहे तेवढं करून द्या, ते सोप्या याच्याने आमचं होऊन जायचं। तर तसंच माझा पण आता प्रयत्न आहे। आता भारतीय जनता पार्टीने मला या टायमाला आम्ही पण त्यांच्याकडे मागणी केली होती, पण आता काही कारणामुळे त्यांना वाटलं बा का बा नाही बा यांना द्यायचं, त्याच्यामुळे आम्हाला काही ती भेटली नाही उमेदवारी। तर आता मी अपक्ष म्हणून उभा राहतोय। आमच्या इथं आता नेमकी प्रभाग क्रमांक 7 मध्ये पुरुष आरक्षण पडलेले, ओबीसी पुरुष, त्याच्यावर मी स्वतः आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अपक्ष तिकीट घेतलेलं आहे, आम्हाला बीजेपी कडून काही तिकीट भेटलं नाही। तर 5 वर्ष आता आम्हाला 5 वर्षाचा अनुभव पण आहे, येणारा कुंभमेळा पण आहे, त्या अर्थी आम्हाला आता 5 वर्षाचा अनुभव पण तिथला आलेला आहे नगरपालिकेतल्या कामाचा। कुंभमेळ्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही आता
भविष्यात पण चांगलं काम करायच्या हिशोबाने आम्ही नागरिकांसमोर जाणार आहे. आणि बाकीच्या ज्या मी नागरिकांना जी सेवा दिली 5 वर्ष तीच कंटिन्यू परत पूर्ण राहणार आहे पुढं. मुख्य बाजारपेठ असल्याने वाहतूक कोंडी, पार्किंग आणि स्वच्छता या प्रमुख समस्या आहेत. त्या तुम्ही निवडून आल्यानंतर कशा सोडवणार आहात? आता माझी स्वतःची निवडून आल्यानंतर 5 वर्ष घंटागाडी मी प्रभागासाठी फ्रीमध्येच राहणार आहे. मी स्वखर्चानेच त्याचे माणसं, कामवाले जे माणसं राहतात घंटागाडीवरचे, माझी स्वतःची घंटागाडी राहील. त्यांच्या याच्याने मी तो स्वच्छतेचं लोकांनी, नागरिकांनी बघितले 5 वर्षामध्ये का कचऱ्याचा माझ्या याच्यातून जास्तीत जास्त विषय मी मार्गी लावलेलाच होता. तोच परत माझा पुढं तयार राहणार आहे त्या गोष्टीचं. आणि राहिलं बाजारपेठला, तर जे मॉलचा जो आम्ही 5 वर्षात असताना जे कुंभारतळे जे आहे त्या पट्ट्यामध्ये जे आरक्षित पडेले संकुल, व्यापारी संकुल जे आहे त्याच्यासाठी आम्ही तत्पर राहणार आहे पुढच्या पंचवार्षिकमध्ये. कुशावर्त ठिकाण, या ठिकाणी पर्यटन येत असतात, धार्मिक प्रवासांची मोठी गर्दी असते, यासाठी कोणत्या सुविधांची गरज आहे असे आपणास वाटते? त्याच्यामध्ये कुशावर्ताचं पाणी क्लिअर राहिलं पाहिजे, दूषित नाही झालं पाहिजे, त्यासाठी मी पहिले प्रयत्न करणार आहे. जाता जाता प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? प्रभाग क्रमांकच्या 7च्या नागरिकांना मी एवढंच आवाहन करल का 5 वर्ष त्यांनी माझी सेवा बघितलेली आहे. मी जरी नगरसेवक होतो पण मी सेवक म्हणूनच त्यांचे कार्य पार पाडलेले. त्यांनी व्हॉट्सॲपला जरी कोणती कंप्लेंट, तक्रार टाकली तरी त्या तक्रारचं लवकरात लवकर मी उत्तर देऊन त्यांच्यासाठी हे केलेले आहे. आणि 5 वर्ष त्यांनी माझी सेवा बघितल्यामुळे पुन्हा तशीच सेवा आणि त्यापेक्षा अजून जास्त जोमाने मी काम करल. आणि येत्या 2 तारखेला मी अपक्ष जरी असलो तरी माझी जी काही निशाणी असेल, मला भरघोस मतांनी मला विजय करावा एवढीच मी तुमच्याकडं अपेक्षा करतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.